आने वाले 20 नवंबर को संपन्न होने वाले चंद्रपुर विधानसभा के चुनाव के लिए प्रशासकीय टीम गंतव्य स्थान के लिए रवाना हुई। तो आइए सुनते हैं इस संबंध में एसडीएम संजय पवार ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। राज्य में 20 नवंबर को विधानसभा का चुनाव होने जा रहा है, जिसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। चंद्रपुर जिले के अंतर्गत आने वाले विभिन्न विधानसभा क्षेत्र में भी चुनाव कराने के लिए प्रशासन पूरी तरह मुस्तैद है। चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के लिए चुनाव संपन्न कराने वाली टीम को साहित्य का वितरण किया गया। तो आइए सुनते हैं इस मौके पर चंद्रपुर विधानसभा के लिए की गई तैयारियों के संबंध में एसडीएम संजय पवार ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। आज 71 चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये जी आपण डिप्लॉयमेंट केलेले आहे सर्व पोलिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांची, ते सर्व कर्मचारी आज इथे येतील। त्यांच्या सोबत आपण झोनल ऑफिसर आणि त्यांना नेमून दिलेली जी वाहनं आहे त्या वाहनांमधून मतदान यंत्रामध्ये सीयू बीयू आहेत आणि व्हीव्हीपॅट आहे। बीयू 2 आहेत। ह्यावेळेस आपण 17 नोटासह 17 उमेदवार असल्यामुळे त्याच्यामुळे ही 4 यंत्र म्हणजे मतदार यंत्रामध्ये समाविष्ट असेल। तसेच मतदानाकरता आवश्यक जी साहित्य आहे त्याची एक पिशवी जी आहे ती पिशवी त्यांच्यासह पाठवण्यात येईल। हे सर्व साहित्य जे आहे ते मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या साहित्याची मतदान केंद्राची तयारी केली जाईल आणि आज संध्याकाळी तयारी पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी 5:30 ला साधारणतः मॉकपोलला सुरुवात होईल। मॉकपोल संपल्यानंतर 7 वाजेला आपण मतदानाला सुरुवात करू। आपल्याकडे विशेष केंद्र बनवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एक महिलांसाठी पिंक बूथ म्हणून तयार करण्यात आलेला आहे। दिव्यांग मतदारांसाठी एक बूथ निर्माण करण्यात आलेला आहे। एक मॉडेल बूथ निर्माण करण्यात आलेला आहे। एक यूथ साठी जे आहे त्यांच्यासाठी एक यूथ बुक निर्माण करण्यात आलेले आहे आणि 4 पर्दानशीन मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी म्हणजे पर्दानशीन महिलांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी एक महिला कर्मचारी जे आहे ती त्यांची ओळख पटवण्यासाठी राहील। साहित्य मिलने के पश्चात चुनाव की टीम विभिन्न वाहनों से गंतव्य स्थान की ओर रवाना हुई। इस समय टीम में शामिल लोगों के चेहरे पर उत्साह देखा जा रहा था।